चला तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी चॉकलेट ट्रफल्स। त्यासाठी लागणार आहे डेसिनेटेड कोकोनट पावडर, कोको पावडर, काजू, खजूर, डार्क चॉकलेट, शेंगदाण्याचा कूट आणि व्हॅनिला एसेन्स। तर हे सर्व साहित्य तुम्ही बघितलंच असाल। तर आता आपण बनवायला घेऊयात। त्यानंतर मी बनवलं आहे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम मी काजू आणि कोको पावडर हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे। तुम्ही बघतच असाल ही अशी पावडर तयार झाली आहे। त्यानंतरला मी घेतला आहे डेसिनेटेड कोकोनट पावडर, जी गोल्डन अशी शॅलो फ्राय करून घेतली आहे मी। त्यानंतरला मी खजूर जो मी मिक्सरला ग्राइंड करून घेतला आहे आणि व्हॅनिला एसेन्स जे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। तर सर्वात प्रथम मी शॅलो फ्राय केलेलं गोल्डन असं कोकोनट पावडर घेतली आहे। त्यानंतर काजू आणि कोको पावडरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर आपण टाकायचा आहे खजूर, जो मी मिक्सरला ग्राइंड करून घेतला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत व्हॅनिला एसेन्स। तर आता हे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत। छान असं मिक्स करायचं आपण। हे आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचे आता मी असे लाडूच्या आकाराचे गोळे बनवून घेते आहे। एक एक करून मी गोळे आता बनवून घेते। तर हे सर्व गोळे मी रेडी करून घेतले आहेत। त्यानंतरला मी डार्क चॉकलेट जे मी मेल्ट करून घेतले आहे, त्यात आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट, म्हणजे जे लाडू आकाराचे जे मी गोळे बनवून घेतले आहेत त्यावर आपण कोटिंग करणार आहोत। तर आता एक एक करून मी ते कोट करून घेते आहे। कोट करून घेतल्याच्या नंतरला मी बटर पेपर घेतला आहे, त्यावर मी ते डिफ्रीज करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 15 ते 20 मिनिटं आपण हे डिफ्रीज करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। म्हणजे नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवलं तरी तुम्ही ते चालणार आहे। तर हे सर्व डिफ्रीज करून घेतलेले आहेत मी। तर हेल्दी चॉकलेट ट्रफल्स रेडी आहेत, खाण्यासाठी तयार।